नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट संग्राम गोवर्धनेजी, जे 2007 पासून खरं तर या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. त्यासोबत इंटिरियर लँडस्केपिंग मध्ये काही कामं चालू आहेत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे सुरुवातीला मला विचारायचं अगदी आपल्या लहानपणापासून की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट व्हावं यासाठीची प्रेरणा कोणाकडनं मिळाली, इन्स्पिरेशन कोण होतं की ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? माझं बालपण मोस्टली सगळं रुरल महाराष्ट्रात गेलंय आणि म्हणजे वेगवेगळ्या, कारण आई हेल्थ डिपार्टमेंट मध्ये होती तर वेगवेगळ्या ठिकाणी तिचं डेप्युटेशन व्हायचं. तसं जसं पांडुर्ली, भगूर असे मोस्टली खेडेगावातच बालपण गेलंय. 9वी 10वी नंतर मी नाशकात आलो. पण लहानपणापासून चित्रकलेची, निसर्गाची फार आवड होती. म्हणजे त्याच्यामुळे मग आर्किटेक्चर हे फील्ड मला जरा चांगलं वाटलं. म्हणजे सायन्सला ऍडमिशन घेतल्यानंतर डॉक्टर वगैरे तर व्हायचं नव्हतं, बायो घेतलंच नव्हतं. त्याच्यामुळे आयदर इंजिनिअरिंग और आर्किटेक्चर. सो आर्किटेक्चर मला वाटलं की दोन्ही याचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे आर्ट पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहे. आर्ट आणि टेक्नॉलॉजी दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे मग आर्किटेक्चर सिलेक्ट केलं. म्हणजे बायो घ्यायचं नव्हतं म्हणून तुम्ही आर्किटेक्ट झाला. हा, म्हणजे बायो मेडिकल बाजू नको, बरोबर. पण दुसरं तुम्ही सांगितलं तुम्हाला चित्रकला वगैरे आवड होती, तर मग आता हॉबी म्हणून थोडी चित्रकला चालू आहे का फक्त प्रोफेशन म्हणून चालू आहे ड्रॉइंग? नाही, मी चालतं स्केचिंग वगैरे मी करत असतो रेग्युलरली. म्हणजे आर्किटेक्चरला आमच्या कामाच्या निमित्ताने पण होतं आणि अदरवाईज सुद्धा मला आवडतं. म्हणजे अगदी वॉल पेंटिंग किंवा स्कल्पटिंग सगळंच आर्ट फॉर्म. फोटोग्राफी करतो मी भरपूर. म्हणजे आय एम इंटरनॅशनली अवॉर्डेड वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. आणि त्यामुळे ऑलमोस्ट माझा पार्ट टाइम आय एम फोटोग्राफर. म्हणजे आर्किटेक्चर पण चालतं आणि 50-50% फोटोग्राफी पण चालतं. व्हेरी गुड, व्हेरी वर्ल्ड वाईड. म्हणजे आता जस्ट मसाई मारायला जाऊन आलो. भारतात सगळीकडे फिरत असतो. त्याच्यामुळे सो लँडस्केप दोन्हीकडनं चालू आहे. म्हणजे कॅमेऱ्यातलं पण लँडस्केप चालू आहे आणि इकडे पण लँडस्केपिंग मध्ये पण आहे वेगळ्या. तर मग आर्किटेक्ट प्रॅक्टिस मधला आणखीन एक टप्पा आहे तो महत्वाचा होते. म्हणजे आर्किटेक्ट झाल्यानंतर एक थोडासा स्ट्रगल असतो आयुष्यात की आपण एक अनुभव यावा यासाठी कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो. त्यामुळे ती तुम्ही कुठं केलीत आणि त्याच्यानंतर जेव्हा इंडिव्हिज्युअल कन्सल्टन्सी सुरू केलीत तेव्हा बऱ्याचदा पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत सुद्धा एक स्ट्रगल असतं, कारण लोकांना ओळखत नसतात, सुरुवात असते. तर तोही प्रवास कसा झाला? पहिला प्रोजेक्ट कुणाचा मिळाला, कशा रेफरन्सनं मिळाला, तो काम करताना काही अडचणी आल्या का? तर तो सगळा प्रवास कसा होता? ओके. सो जसं 2007 मध्ये मी आर्किटेक्चर कम्प्लीट केलं आणि इमिडिएटली मुंबईला आर्किटेक्ट ऑफिस कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे वेल नोन आर्किटेक्ट आहेत, त्यांच्याकडे मी 3 वर्ष काम केलं. खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप मोठ्या म्हणजे मुंबईमधल्या जे एकदम नोन सगळे बिल्डर्स आहेत, हिरानंदानी, निर्मल लाईफस्टाईल, डीबी रियालिटी, अजमेरा ग्रुप, या सगळ्यांची अगदी खांद्याला खांदा लावून मीटिंग्स मध्ये बसायला मिळालं. त्यांच्यासोबत त्यांचं थॉट प्रोसेस कशी असते, बिझनेस मध्ये हाऊ दे थिंक, ते सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. आणि चांगले मोठे प्रोजेक्ट, म्हणजे 12 लाख स्क्वेअर फीटचं IT पार्क, टाइम स्क्वेअर, आता अंधेरीमध्ये तो झालाय प्रोजेक्ट. असे प्रोजेक्ट केले. त्यानंतर मग मी कुतुब मांडवेला म्हणून आहे, ते पण मोठा एक 90-100चं स्टाफ असलेला मोठं आर्किटेक्चर फर्म आहे. तिथे एक 5 वर्ष मी काम केलं. तिथे मोस्टली रेसिडेन्शियल बिल्डिंग्स वरती, म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स, मी बरेच सारे टाउनशिप प्रोजेक्ट्स, मास हाऊसिंग प्रोजेक्ट्स केले पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. आणि त्यानंतर मग मी आहुजा कन्स्ट्रक्शन म्हणून एक बिल्डर फर्म आहे, तिथे मी 5 वर्ष काम केलं. ते सगळं झाल्यानंतर कोविड आला 2020 मध्ये. बरोबर. 2020ला जो कोविड आला त्यानंतर मग लॉकडाऊन लागला आणि आम्ही मग नाशिकला शिफ्ट झालो. म्हणजे आणि त्यानंतर 1 वर्षभर मी वर्क फ्रॉम होम करत होतो. आणि मग नंतर समहाऊ म्हणजे मुंबईला परत जायचं असं काही, नाशिक आपलं इतकं सुंदर शहर आहे, तर मग आम्ही ठरवलं की लेट्स स्टे बॅक. आणि मग आम्ही आमचं स्वतःचं फर्म चालू केली, मिती आर्किटेक्ट्स म्हणून. आणि मग सुरुवातीला थोडं स्ट्रगल होतं, बिकॉज जस्ट म्हणजे 2007 पासून एक 12-13 वर्ष आम्ही आउट ऑफ टच होतो नाशिक पासून. त्याच्यामुळे आणि तो काळ पण कोविडचा सगळा होता, त्याच्यामुळे थोडस सगळ्या गोष्टी जरा सेटल होत होत्या. पण मग आम्ही आमचा एक्सपिरियन्स इतका चांगला असल्यामुळे
आणि फोन लिटरली आम्ही जे होर्डिंग्स लागलेले असतात बिल्डर्सचे बिल्डिंग्सचे, त्याच्यावरती जो कॉन्टॅक्ट नंबर असतो तिथे कॉन्टॅक्ट करून आम्ही काही सुरुवातीला प्रोजेक्ट साठी मिळवलं. आणि आमचा पहिला जो बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे तो इंटरेस्टिंग त्याची स्टोरी आहे. आम्हाला म्हणजे आम्ही असं सिमिलरली आम्ही कॉल करत होतो आणि मग ते बिल्डर होते, ते म्हणाले की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आणि आता उद्या आमची 11 वाजता मीटिंग आहे आणि तर उद्या मीटिंग आहे, उद्या आम्हाला डील करायची बेसिकली त्या लँडची, त्याला आपण आता फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणतो. तर तसं त्यांना एक म्हणजे त्या व्हॉट इज फिटिंग इन दॅट पर्टिक्युलर हे म्हणजे कसं त्यांचा सेलेबल कसा बसतोय, पार्किंग बसते की नाही, हे फिजिबिलिटी रिपोर्ट सगळं आर्किटेक्ट बनवत तसं बनवायचं होतं. आणि हे 5 वाजता आदल्या दिवशी 5 वाजता हे डिस्कशन झालेलं. आणि मग पण आम्हाला मुंबईत म्हणजे हाफिज कॉन्ट्रॅक्टर किंवा तिकडे याचा रेग्युलर अनुभव असलेला होता, त्याच्यामुळे एक नाईट जसं आर्किटेक्ट नाईट मारतात तसं नाईट मारून आम्ही तो एक छान वर्केबल प्लॅन त्यांना सकाळी 10:30 पर्यंत पाठवला. आणि त्या प्लॅनच्या बेसिसवर ते त्यांचं डील झाली आणि ही वॉज इम्प्रेस्ड आणि त्यांनी मग आम्हाला लगेचच तो प्रोजेक्ट दिला आणि तसं मग सुरुवात झाली. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे जेव्हा एखादा आर्किटेक्ट चांगल्या कल्पना करून पेपरवर चांगलं ड्रॉइंग करून जेव्हा ते प्रत्यक्षात एक्झिक्युशनची वेळ येते तेव्हा ते एक्झिक्यूट करणारा तर एक अनस्किल्ड लेबर असतो, ज्याला त्यातलं बरंच कमी माहित असतं. मग अशा वेळेला त्याला सगळं समजावणं, त्याच्याकडनं ते काम करून घेणं किंवा ते प्रत्यक्षात उतरवणं ती कल्पना, तर अशा वेळेला एक लेबर मॅनेजमेंटचा एक वेगळा टॉपिक पुढे येतो. तर मग ते तुम्ही कसं करता साईटवर? अच्छा. आणि त्यात कसं ना, तर बऱ्याच वेळा साईटवर जाणं म्हणजे साईट व्हिजिट, जसं मुंबईला असताना इतकं साईट व्हिजिट व्हायचं नाही. म्हणजे बऱ्याचशा ड्रॉइंग दिल्यानंतर तिथे साईटवर एक पीएमसी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणजे समवन हु इज लाईक सुपरवायझर आणि ज्यांनी त्यात अभ्यास केला असा व्यक्ती असायचा. पण नाशिकमध्ये म्हणजे जे छोटे बंगलो किंवा असे प्रोजेक्ट्स आहेत तर ते बऱ्याच वेळा त्यांना आपण जे इंग्लिशमध्ये केलेलं ड्रॉइंग आहे ते त्यांना रीड करायला जरा अवघड जातो. त्याच्यामुळे मग आम्ही डिटेल ड्रॉइंग्स बनवतोच, पण ते ड्रॉइंग तिथे एक्सप्लेन करायला नेहमी जातो. तर ते एक आम्ही ठेवलं म्हणजे साईट व्हिजिट बेसिकली जास्त करायला लागतात, तो एक हे आहे. ओके असं. आणि त्यांना मग मराठीत किंवा स्केच करून देणं भिंतीवरती इंटिरियर साठी स्पेशली. आणि तिथे म्हणजे अगदी ब्रिकचा त्या एक्सपोज ब्रिक मध्ये आम्ही बरंच काम करतो लोकल मटेरियल वरती. तर मग त्या विटा ऍक्च्युअली तशा रचून त्यांना दाखवतो की ही अशी ठेवायची, मग त्यानंतर अशी मग असा तो जाळी बनणार किंवा काय. तर असं तुम्ही काम करता. मग दुसरा आणखीन एक आर्किटेक्ट मधला महत्वाचा प्रश्न येते म्हणजे प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. बरोबर. तर प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय आहे आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? सर्वात महत्वाचं म्हणजे आता बंगलोचं आहे, तर आम्ही बऱ्याच वेळा काय होतं म्हणजे कारण बऱ्याच जे क्लायंट आहेत त्यांचं पहिलाच हे असतं, बंगलो पहिल्यांदाच ते बनवत आहेत, तर त्यांना हे कळत नसतं की आता आपले रिक्वायरमेंट कशा द्यायच्यात. ते म्हणजे ते सांगतात की ठीक आहे आम्हाला इतक्या रूम हव्यात आणि असं आहे. पण मग आम्ही त्याच्या डिटेलमध्ये प्रत्येक मेंबर जो आहे फॅमिली मेंबर म्हणजे एंड युजर जो आपण म्हणतो की एखादा जर चिल्ड्रन्स बेडरूम करतोय तर मग त्या मुलांची काय आवड आहे, म्हणजे एखाद्या मुलाला एखादी डान्स करणार मुलगी असते किंवा मुलाला काहीतरी स्पोर्टमध्ये इंटरेस्ट असतो किंवा आजोबांचा रूम आहे तर त्यांना सकाळी जाऊन पेपर वाचायची सवय असते ज्या आता त्यांच्या एक्झिस्ट, आणि त्यांच्या ज्या त्या सवयी आहेत त्याला आपण कसं म्हणजे एंड युजरला इंडिव्हिज्युअल युजरला आपण कसं हे करू शकतो. तर ते आम्ही नेहमी क्लायंटला तेच करतो की जनरली काय होतं नाशिकमध्ये तरी ते आहे की जो घरातला मेन पुरुष आहे तो सगळ्या मीटिंगला येतो आणि बाकी मग घरातली जी स्त्री आहे तिचे पेन पॉइंट किंवा तिच्या रिक्वायरमेंट अगदी छोट्याशा गोष्टी असतात पण त्याला माहितीच नसतं की किचन मध्ये काय चालतंय बाबा. आणि मग म्हणजे ते छोटस त्यांचं प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण जर करू शकत असो तर मग ते हे डिटेल डिस्कशन्स मध्ये त्या गोष्टी आम्ही कॅटर करतो आणि मग ते प्लॅन प्रपोज करतो. आणि कागदावर आपण किती चेंजेस करू शकतो. एकदा ते साईट वरती सुरू झालं ते सुरू झाल्यानंतर मग जे चेंजेस अकोमोडेट करणं बिकम्स डिफिकल्ट. सो आम्ही म्हणजे ते बनवतो आणि त्यानंतर 3D बनवतो. ती कशी स्पेस बनते ते त्यांना व्हिज्युअलाइज होतं त्यानंतर. दुसरं रेसिडेन्शियल काम करताना तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की एक आर्किटेक्ट अर्थात पुन्हा चांगली क्रिएटिव्हिटी तुम्ही करता जेव्हा साईटवर किंवा एक्झिक्युशनची वेळ येते तेव्हा मग तो कस्टमर किंवा क्लायंट म्हणतो थोडं बजेट कमी आहे. बरोबर. सो ते क्रिएटिव्हिटी, बजेट आणि क्वालिटी, बरोबर, हे तिन्हीचं मग तुम्ही बॅलन्स कसं करता प्रोजेक्टमध्ये? अच्छा.
सो बजेट ऍक्च्युली बजेट म्हणजे सगळं ऑलमोस्ट प्रत्येक क्लायंटचं असतंच की माझं बजेट कमी आहे पण मला ताजमहल हवाय. सो ते थोडंसं चॅलेंजिंग आहे बजेटसाठी. मग तेवढं रिवर्किंग करायला लागतं मटेरियल मध्ये. पण अगेन सेफ्टी, ड्युरेबिलिटी ह्या ज्या आहे म्हणजे ते एक गुजराती शब्द आहे सस्तू सारू आणि टकाऊ. बरोबर. तर ते हे मुंबईला ही गोष्ट आम्ही शिकलो म्हणजे इव्हन हाफिज कॉन्ट्रॅक्टर सर स्वतः हा शब्द वापरायचे बराच की स्वस्त पण हवंय, सुंदर पण हवं आणि टिकाऊ पण हवं. या 3 गोष्टी आपण फुलफिल करायचा प्रयत्न करतो. आता जसं तर म्हणजे प्रत्येक मटेरियलला एक त्याला काय म्हणतात अल्टरनेटिव्ह मटेरियल अवेलेबल आहे. तर ते मग थोडं मटेरियल मध्ये चेंजेस करून थोडंसं कॉम्प्रोमाइज करून हे करून आपण करतो. तो पुढचा प्रश्न थोडा तो वेगळा आहे यापेक्षा. म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता खरं तर प्रशासनानं काम करायला पाहिजे येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये आपण एक बदलतं नाशिक आपल्याला बघायचं असेल तर? नाशिक पूर्ण जिल्ह्याच कदाचित मला इतकं सांगता येणार पण नाशिक शहराबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना इन्फ्रास्ट्रक्चर वरती नक्कीच काम करायला लागेल. कारण आताच आपण बघायला लागलो की पुण्यासारखं म्हणजे नाशिकमध्ये प्रचंड ट्रॅफिक जॅम व्हायला लागली आहे. आता कुंभमेळा येतोय म्हणजे फंड्स येत आहेत तर ते इन्फ्रास्ट्रक्चर आधी कारण आता काय झालं ना जे वर्क फ्रॉम होम किंवा कोविड नंतर या गोष्टी बऱ्याच वाढल्या. आणि आता माझ्याच ओळखीचे 2-3 तरी लोक ज्यांनी US UK मध्ये म्हणजे पूर्ण आयुष्य त्यांचं घालवलंय पण त्यांनी नाशिकला सिलेक्ट केलंय त्यांचं रिटायर लाईफ जगण्यासाठी. सो तसं जे आता नाशिकची जी ओळख आहे की एक शांत क्लायमेट वाईज एक म्हणजे इट्स अ प्लिझंट हे तर ते तसंच राहावं याच्यासाठी सरकारने आतापासून म्हणजे जसं तर मुंबईत जसे फ्लायओव्हर्स वगैरे बनवले आधीच किपिंग 10 years डाऊन द लाईन विजन तसं आतापासूनच बनवायला सरकारने करावं हे माझं तुम्हाला वाटतं. पण मग अशा वेळेला प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं यासाठी? म्हणजे मेन तर तेच रोड्सचं हवंय. पार्किंग एक दुसरी गोष्ट आहे जी पार्किंगचा आता प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे जसं मल्टी पार्किंगचे जे टॉवर असतात मुंबईमध्ये ते आहेत तसं नाशिकमध्ये अजून दिसत नाही. आणि नाशिकमध्ये तसं बघायला गेलं तरी आता बरंच ओपन स्पेस आहे. म्हणजे DPR चेंज झाल्यानंतर खूप आता मोठ्या मोठ्या टॉवर्स पूर्वी जसे 3-4 फ्लोअर्सच्या बिल्डिंग दिसायच्या आता 22-23 फ्लोअरच्या सर्रास प्रोजेक्ट येत आहेत. पण मग तेवढी जी पॉप्युलेशन आहे ते त्या पीक आवरला ज्यावेळी सकाळी 10 ते 11 मध्ये तेवढ्या सगळ्या गाड्या त्या रोडवरती येणार आहेत. त्याच्या बाजूला परत तसंच म्हणजे बाजूला असे जर 10 प्रोजेक्ट झाले तर त्यानंतर रस्त्याची काय परिस्थिती असेल तर ह्या गोष्टी जरा सरकारने बघितल्या पाहिजे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही छानपणे काय पॅरामीटर्स याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे हे वापरलं पाहिजे? ओके. सो स्टील ऍक्च्युली ते थोडंसं म्हणजे हे बिंग अन आर्किटेक्ट त्याच्यात आमचा इतका रोल फारसा नसतो. बरोबर. पण तरी म्हणजे डक्टेबिलिटी आपण जे म्हणतो स्टीलची तर ती तो एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो आम्ही लक्षात ठेवतो. आणि आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलेलं कुठल्या प्रोजेक्ट मध्ये किंवा काही रेफरन्स आलेला? नाही अजून नाही. ठीक आहे. आणि या आता क्षेत्रामध्ये जी नवीन तरुण इंजिनियर्स येतात आपल्यासारखे जे फ्रेशर्स आहेत ज्यांचं पहिलेच पाऊल या क्षेत्रात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? अच्छा. सो म्हणजे आर्किटेक्टसाठी असेल तर आता बरंच म्हणजे टेक्नॉलॉजी खूप चेंज होतीये. म्हणजे जसं ChatGPT वगैरे आलंय म्हणजे ते इव्हन आता जे बरेच म्हणतात की जे लोक शाळा शिकतात आता ज्या करिअरसाठी लोक एज्युकेशन घेतात इतके लाखो पैसे भरून ते जॉब्स कदाचित फ्युचर मध्ये राहणारच नाही. तर ते फ्युचरिस्टिक एक 5-10 वर्षानंतर काय जग असणार आहे त्याचं तुम्ही आतापासूनच हे म्हणजे बरेचसे आता सॉफ्टवेअर आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही यू जस्ट हॅव टू गिव्ह द प्रॉम्प्ट आणि ते मग तुम्हाला रिझल्ट देत. आणि हे जसं एक आर्किटेक्ट युज करतो तसं तो युजर म्हणजे जो तुमचा क्लायंट असणार आहे तो पण त्या गोष्टींना एक्सपोज होतोय. तर म्हणजे 2 पावलं पुढे राहून तुम्ही त्या सगळ्या गोष्टी आधी शिकून घ्या. बरोबर. सो हे होते आर्किटेक्ट संग्राम गोवर्धनेजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जरी टेक्नॉलॉजी फार पुढे गेली असली तरी किंवा ChatGPT सारखे आता ऑप्शन असले तरी त्यात कमांड देण्यासाठी तुमची त्या सब्जेक्टवर कमांड असली पाहिजे. त्यामुळे त्याचं तुम्ही चांगलं नॉलेज घ्या आणि अर्थात टेक्नॉलॉजीचा वापर करा. तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.